त्या संदर्भातली मोठी बातमी समोर येते। घाटकोपरमध्ये पुन्हा एकदा मराठी आणि गुजराती वाद टोकाला गेला। तुम मराठी लोग गंदे हो, तुम मच्छी मटण खाते हो असं म्हणत या सोसायटीतील 4 कुटुंबांना दररोज अपमानित केलं जात होतं। अत्यंत खालच्या दर्जाची भाषा वापरली जाते। मनसेने आता या संदर्भात आवाज उठवला असून या सोसायटीमध्ये जाऊन मनसे कार्यकर्त्यांनी गुजराती लोकांना दम दिलाय। सोसायटीमध्ये मराठी कुटुंबियांना अपमानास्पद वागणूक दिली जात होती। त्यांच्या खाण्यापिण्यावरनं त्यांना टोमणे दिले जात होते आणि त्यावरून आता मनसे आक्रमक झाली आहे। मराठी लोकांवर अन्याय होत नाही बोलतोय। मराठी लोकांनी लेटर दाखवा, लेटर दाखवा। हे काय हे थांबे एक मिनिट, हे कशाला दिलेलं? तुझ्या सोसायटीत जर फंक्शन होतं, तुझ्या सोसायटीत फंक्शन होतं तर अख्खी बेसिंग उतरते ना सोसायटीचं फंक्शन। मग गुजराती सोडून मराठी लोकांनी इन्व्हॉल्व नाही व्हायचं, हा का प्रकार? आणि तू काय बोलतोय? भेदभाव होत नाही ते तू ऐकलं? तू काय बोलतो म्हणून तू त्यांच्या पाठी लाचार बनून फिरतो। पण सगळेच मराठी तुझ्यासारखे नाहीयेत। काही मराठी येत ना ते आवाज उचलणार आहेत, त्यातले ते समजलं का? शहाणपणा करतो। रात्री सूट दिली तर काय शहाणा झाला का? त्याने काय ओळख का नाही बोलला? व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती तू पण ना, व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती तू आहे ना? याला विचारा, जो पोल घेतलाय त्या मराठी कुटुंबाच्या विरोधात, याला विचारा तिथे काय विरोध केला? मटण बनवायचं नाही, स्मेल येतो, त्यांच्याकडे कुत्रा आहे तो नाही पाळायचा। त्याच्यानंतर ती म्हटली की तू मराठी लोक गंदे हो। तर माझं म्हणणं आहे की आम्ही जर मराठी माणसं घाणेरडे आहोत तर आमच्या महाराष्ट्रात कशाला येतात? तुमची राज्य चांगली तिकडे जाऊन राहा। पण या सोसायटीमध्ये फंक्शनला त्या लोकांना इन्व्हॉल्व नाही केलं जात। ते त्यांचं वैयक्तिक फंक्शन वेगळं करतात। मग सोसायटीची कसली तुमची? हे चुकीचं आहे ना या सगळ्या गोष्टी। मराठी माणसाला घर द्यायचं नाही, फ्लॅट इकत द्यायचं नाही, ह्यांची ही मेजॉरिटी आहे। आम्ही मराठी कुटुंब 4 लोक आहेत तिथे, बरोबर। तर मराठी जो फंक्शन होतो त्यांचा ना गुजरात्यांचा, त्या फंक्शनमध्ये मराठी लोक यायचं नाही। 2 दिवस झाले हे मॅटर वाढत गेले, मानसिक त्रास देत चाललेत, ग्रुपसारखं पोल करत चालले की जो आपण जो मराठी माणूस आहे ना जो शिवाय येतो ना त्याला आपण सपोर्ट करायचा नाही, त्यांना साईड होतं, आपली एक मेजॉरिटी बनवायची, आपण एकत्र राहायचं, त्यांना एकटं टाकायचं, ही त्यांची मानसिकता आहे। दरम्यान याच मराठी आणि गुजराती वादावरून आता संजय राऊतांनी भाजपावर निशाणा साधलाय। भाजपाला मुंबईचं गुजरातीकरण करायचे असा आरोप राऊतांनी केला। तर पुन्हा मराठी लोकांना त्रास दिला तर कानाखाली जाळ काढू असा इशारा मनसे नेते संदीप देशपांडेंनीही दिलाय। नाही, आम्ही या संदर्भाची तक्रार एसएनसी पक्षाचे जे प्रमुख आहेत अमित शहा त्यांच्याकडे करू। कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैयाजी जोशी आणि घाटकोपरला जाऊन घाटकोपर हे गुजरात्यांचं असं सांगितलं होतं। त्याच्यामुळे आता हे काय आहे, कसं आहे आणि त्यांना कशा प्रकारे इंगा दाखवायचा, पण आम्ही नक्कीच अमित शहा नरेंद्र मोदी यांना कळवू। कारण शेवटी त्यांना संपूर्ण या मुंबईचं गुजरातीकरण करायचं आहे आणि त्याला भाजप बरोबरच्या सगळ्या पक्षांचं मुक समर्थन आहे। आमचे काल मी जो काही व्हिडिओ बघितला मला अजून पूर्ण माहिती मिळाली नाही, पण आमचे महाराष्ट्र सैनिक तिथे गेलेले आणि जे राजसाहेबांनी सांगितले ती भूमिका आमची कायम आहे। जिथे मराठी माणसावर अन्याय होईल तिथे कानाखाली आवाज बसेल। तर जिथे मराठी माणसावर अन्याय होईल तिथे मनसे पोहोचेल असं त्यांनी म्हटलेले। यानंतर बातमी आहे नव्या शैक्षणिक धोरणासंदर्भातली। आता पहिलीपासून इंग्रजीसह हिंदी शिकण्याची सुद्धा सक्ती करण्यात आलेली आहे। शालेय शिक्षण विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार 1ली ते 5वी साठी हिंदी ही तृतीय भाषा अनिवार्य करण्यात आलेली आहे। मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांसाठी हा निर्णय लागू करण्यात आला असून इतर माध्यमांच्या शाळांमध्ये 1ली ते 5वी साठी माध्यम भाषा मराठी आणि इंग्रजी अशा 3 भाषा असणार आहेत। त्रिभाषा सूत्राच्या नावाखाली राज्यामध्ये हिंदीची सक्ती केली जाते। पहिलीपासून मराठी आणि इंग्रजी सोबत हिंदीचे सुद्धा धडे गिरवावे लागणार आहेत। 1ली ते 5वी पर्यंत हिंदी भाषा अनिवार्य करण्यात आली आहे। हिंदीच्या सक्तीविरोधात दक्षिणेतल्या राज्यांनी मात्र एल्गार पुकारलाय। महाराष्ट्रामध्ये मात्र त्रिभाषा सूत्राच्या नावाखाली हिंदी अनिवार्य करण्यात आली आहे। दरम्यान महाराष्ट्रामध्ये मराठी आलीच पाहिजे, मात्र राष्ट्रभाषाही यावी अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेली आहे। राज्यात पहिलीपासून इंग्रजीसह हिंदी सुद्धा सक्तीची करण्यात आली आहे, त्या संदर्भात ते बोलत होते।
की नवीन शिक्षा नीती ही यापूर्वीच आपण लागू केलेली आहे, त्यामुळे याच्यामध्ये कुठलेही नवीन निर्णय आपण घेत नाही आहोत. महाराष्ट्रामध्ये मराठी प्रत्येकाला आलंच पाहिजे हा आपला आग्रह आहे आणि त्यासोबत देशामध्ये एक संपर्क सूत्र तयार करण्याकरता हिंदी एक भाषा आहे की जी संपर्क सूत्राची भाषा आहे, त्यामुळे हिंदी देखील लोकांनी शिकली पाहिजे अशा प्रकारचा यामध्ये प्रयत्न आहे. पण कोणाला इंग्लिश शिकायचं असेल तर इंग्रजी शिकता येईल किंवा अन्य भाषाही शिकायच्या असतील तर कुठलीही भाषा शिकण्यापासून कोणालाही मनाई नाही. दरम्यान आता याच हिंदीच्या सक्तीवरनं राज ठाकरे यांनी मात्र आक्रमक पवित्रा घेतलेला आणि सरकारवर निशाणा साधलेला आहे. आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही. हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. आम्ही हिंदी सक्तीची महाराष्ट्रात खपवून घेणार नसल्याचं राज ठाकरेंनी स्पष्टच केलेलं आहे. दरम्यान राज ठाकरे यांनी नक्की काय म्हटलेलं आहे ते आपण एकदा पाहूयात. केंद्र सरकारचं सध्या जे सर्वत्र हिंदीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत ते राज्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही. ती देशातील इतर भाषांसारखी एक राज्यभाषा आहे. ती महाराष्ट्रात का म्हणून पहिलीपासून शिकायची. आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही. महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा शिकण्याची सक्ती इथं खपवून घेतली जाणार नाही. शालेय अभ्यासक्रमातील हिंदीची पुस्तकं दुकानांमध्ये विकू दिली जाणार नाहीत आणि शाळांना देखील ती पुस्तकं विद्यार्थ्यांना वाटू दिली जाणार नाहीत. याची नोंद शाळा प्रशासनानं घ्यावी. प्रत्येक राज्यात फक्त त्यांच्या राज्यभाषेचाच मान राखला गेला पाहिजे. तर यावेळेस हिंदी सक्तीविरोधात राज ठाकरे यांनी थेट इशारा दिलेला आहे. यानंतर आजच्या दिवसातली सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय वक्फ कायद्यासंदर्भातली. नव्या वक्फ कायद्याला आता 7 दिवसांची अंतरिम स्थगिती देण्यात आलेली आहे. केंद्र सरकारने जैसे थे परिस्थिती ठेवावी आणि केंद्रानं 7 दिवसांमध्ये या संदर्भात उत्तर द्यावं असे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिलेले आहेत. या प्रकरणी आता पुढील सुनावणी 5 मे रोजी होणार आहे. दरम्यान सुप्रीम कोर्टानं नक्की काय म्हटलेले ते आपण एकदा पाहूयात. वक्फ संबंधी फार मोठे बदल आता आम्हाला नकोय. नव्या वक्फनुसार कुठलीही समिती नियुक्त होणार नाही. सध्या परिस्थिती जैसे थे तशीच ठेवा. वक्फ संदर्भात 2 कलमांना सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिलेली आहे. यासह या संपूर्ण घटनासंदर्भात केंद्र सरकारनं 7 दिवसात उत्तर देण्याचे निर्देशही सुप्रीम कोर्टानं दिलेले आहेत. वक्फ बोर्ड किंवा परिषदेवरच्या नियुक्त्याही आता नको म्हटलेल्या आहेत. तो माननीय सर्वोच्च न्यायालय को जो रेस्पोंडेंट्स यानी कि भारत सरकार ने कहा कि हम डे टू डे सुनवाई के लिए तैयार हैं. आप पूरे मामले को, चूंकि यह पार्लियामेंट का कानून है, पार्लियामेंट के कानून को आप इस तरह से स्टे नहीं कर सकते हैं. और माननीय सर्वोच्च न्यायालय ने सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया के बात को माना है और उन्होंने संशोधन को स्टे नहीं किया है. सिर्फ उन्होंने उनके 2 पॉइंट पे सॉलिसिटर जनरल के बात को रिकॉर्ड पे लेकर के और अगली तारीख 5 मई मुकर्रर कर दिया है और 5 मई से इस मामले की सुनवाई शुरू हो जाएगी. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे. वक्फ बोर्ड कायदा आम्हाला असंविधानिक वाटतो असं ओवैसी यांनी म्हटलेलं आहे आणि या कायद्याला आम्ही विरोध केला होता असंही ते म्हणतात. जर वक्फ बोर्ड सारखे कायदे आणणं चुकीचं आहे अशी प्रतिक्रिया यावेळेस काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा दिलेली आहे. जॉइंट वर्किंग कमेटी ऑफ पार्लियामेंट का मेंबर था. जितने अमेंडमेंट सरकार ने उसमें लाए थे हमने उसकी मुखालिफत की और हमने डाइसेंट रिपोर्ट दिया. पार्लियामेंट में भी मैंने उस पूरे बिल की मुखालिफत की. तो ये कहना कि मैं दूसरे बिल के प्रोविजंस को मान लूंगा ये सवाल पैदा नहीं होता. हम पूरे उस बिल को उस एक्ट को अनकॉन्स्टिट्यूशनल मानते हैं और ये आर्टिकल 25, आर्टिकल 26, 14 और 15 और 29 का ग्रेव वायलेशन है. ये हम पहले से ही बोल किया है और आज फिर आपके सामने रिपीट कर रहा हूँ. एखादा कायदा एखाद्या धर्माला नजरेपुढे ठेवून बदलायच्या भूमिकेतून आणि विभाजनाचं राजकारण करून अशा प्रकारचे कायदे आणणं हे चुकीचं आहे आणि हे स्पष्ट झालेलं आहे. खरं तर सर्व अशा प्रकारचे कायदे सर्वांना लागू करायला पाहिजेत. सर्व रिलीजन एखाद्या इतर धर्माच्या ठिकाणी
दुसऱ्या धर्मांच्या लोकांना नेमता येतं का? ते करू शकतो का आपण? पण ते करू शकत नाही. फक्त आणि फक्त केवळ एका समुदायाला, एका रिलिजन्सला ध्रुवीकरणासाठी केलेले टार्गेट होता. हे सर्वोच्च न्यायालयाला पटलेलं आहे, म्हणून त्याला स्थगिती दिली आहे. मी त्यांचे आभार मानतो. तर वक्फ कायद्याला स्थगिती दिल्यानंतर MIMचे असदुद्दीन ओवेसी आणि काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया आपण पाहिली. यानंतर वळूयात इतर बातम्यांकडे. बातमी आहे मंत्री धनंजय मुंडेंसंदर्भातली. काही दिवसांपूर्वीच धनंजय मुंडे यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि आता माजी मंत्री धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपद मिळू दे अशी इच्छा नामदेव शास्त्रींनी व्यक्त केली आहे. सगळ्यांनी मिळून भगवान बाबाला प्रार्थना करा, चांगली वाणी बंद पडली आहे ती पुन्हा सुरू व्हावी, पुन्हा पहिल्या पदावर येऊन समाज कल्याण त्यांच्याकडनं घडू दे असं वक्तव्य महंत नामदेव शास्त्रींनी केलेलं आहे. त्यामुळे पुन्हा वादाची शक्यता निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी शास्त्रींनी मुंडेंना समर्थन दिल्याने वाद झाला होता आणि आता पुन्हा मंत्रिपद मिळू दे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केल्यामुळे वादाची शक्यता आहे. भगवानगडाचेच आता आपण जाहीर केलेले आहे त्यांना, त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. त्याचं मोठा कार्यक्रम करू आपण. त्यांना मला तर असं वाटतं की त्यांच्या गालावरून जे वारं गेलेलं आहेत, सगळ्यांनी मिळून भगवान बाबाला प्रार्थना करा, एवढी चांगली वाणी जी बंद पडली आहे ती सुरू व्हावी आणि पुन्हा पहिल्या पदावर येऊन समाज कल्याण त्यांच्या हातून घडावं, एवढंच त्यांच्याविषयी आपण बोलूया. गेल्या काही दिवसांपासून MPSC विद्यार्थ्यांची आंदोलनं सुरू होती परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात आणि आता MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर येते. मुख्य परीक्षा 27, 28 आणि 29 मे रोजी होणार असल्याचं वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. परीक्षेच्या तारखा त्या वेबसाईटवर प्रसिद्ध झाल्या असून उमेदवारांच्या निवेदनानंतर सुधारित वेळापत्रक घोषित करण्यात आलेलं आहे. माजी मंत्री धनंजय मुंडेंचा पिंपळनेर दौरा रद्द झालेला आहे. आज भगवानगडावर नारळी सप्ताहाची सांगता होते. दरम्यान यावेळेस मुंडेंवर आरोपांची राळ उठवणारे सुरेश धस आणि स्वतः धनंजय मुंडे एकाच मंचावर येणार होते. त्यामुळे जिल्ह्यामध्ये जोरदार राजकीय चर्चा रंगलेली. मात्र आता धस आणि मुंडे आज एकत्र येणार नसल्याचं चित्र समोर आलेलं आहे, कारण की मुंडेंनी त्यांचा दौरा रद्द केलाय. निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेचा नवीन व्हिडिओ समोर आलेला आहे आणि यापैकी एक व्हिडिओ तो पबमध्ये डान्स करत असतानाचा आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये बंदूक हातात घेऊन जातोय. दोन व्हिडिओ आपण पाहतोय. एका व्हिडिओमध्ये तो पबमध्ये डान्स करतोय तर दुसऱ्या बाजूला त्याच्या हातात बंदूक आहे आणि लाल किल्ल्यावरची दृश्य आपण पाहतोय. रणजित कासले आज पुणे पोलिसांना शरण येणार असल्याची शक्यता आहे. तर निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले हा दिल्लीत आहे आणि त्यानं साम टीव्हीला विमानाचं तिकीट पाठवलेलं आहे आणि आपण रात्री पुण्यामध्ये येणार असून पोलिसांनी मला अटक करावी असं चॅलेंज त्याने केलेलं आहे. रणजित कासले दिल्लीत असून हे फोटो आपण पाहतोय त्याचे विमानातले. पोलिसांना पुन्हा एकदा त्यानं खुलं चॅलेंज दिलं असून साम टीव्हीला त्यानं त्याच्या फ्लाईटचं तिकीट पाठवलंय. नऊ वाजता मी पुण्यात येईल मित्रांनो. मी एवढा वेळ खरं सांगत नव्हतो, परंतु आता आतमध्ये एंट्री केलेली आहे, चेक इन झालेलं आहे, बोर्डिंग पास घेतलेला आहे. तर 9 वाजता येईल आणि अगोदरच बरोबर साम टी व्हीने ओळखलं होतं मला की मी दिल्लीमध्ये आहे. त्यांनी सकाळीच माझं लोकेशन पब्लिकला पोलिसांना देऊन टाकलं होतं. तर येतोय मित्रांनो पुण्यात. तर पुण्यात येतोय आणि मला पकडून दाखवा असं चॅलेंज कासलेनं दिलेलं आहे. यानंतर राजकीय वर्तुळातली एक मोठी बातमी आपण पाहूयात. काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे सोमवारी भाजपात प्रवेश करणार आहेत. साम टीव्हीला सूत्रांनी माहिती दिली असून संग्राम थोपटे रविवारी काँग्रेसचा राजीनामा देणार असल्याचं देखील समजतंय. संग्राम थोपटे हे भोरमधील काँग्रेसचे माजी आमदार असून 3 वेळा संग्राम थोपटे या मतदारसंघामधून विजयी झाले होते. त्यामुळे पुण्यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महायुती सरकारमध्ये गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याच्या चर्चा आहेत आणि काही दिवसांपूर्वीच शिंदेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे महायुतीतील निधी वाटपावर पालकमंत्री पदासंदर्भात तक्रारी केल्या होत्या आणि अशातच आता एकनाथ शिंदेंनी अचानक त्यांचं मूळ गाव दरेगाव गाठले। त्यामुळे पुन्हा एकदा ते नाराज असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय। शिंदे पुढील 3 दिवसांसाठी दरेगावात मुक्कामी असणार आहेत। खासदार मेधा कुलकर्णींसंदर्भात आता बातमी आहे। राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णींवर गुन्हा दाखल करून अटकेची मागणी करण्यात आलेली आहे। मेधा कुलकर्णी यांनी अजान रोखण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। हनुमान जयंतीच्या दिवशी पुण्येश्वर मंदिर कार्यक्रमासाठी आलेल्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी यावेळेस लगत असलेल्या ऐतिहासिक छोटा शेख सलाहुद्दीन दर्गा इथं नमाजासाठी देण्यात आलेल्या अजान रोखण्याचा प्रयत्न केला। हा आरोप त्यांच्यावर करण्यात आला असून त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी करण्यात आलेली आहे। आणि आता बातमी आहे नाशिकमधील अनधिकृत दर्ग्यासंदर्भातली। नाशिकमधील अनधिकृत दर्ग्याच्या वादामध्ये आता सातपीर दर्गा ट्रस्ट आणि नाशिक पालिका आमने सामने आले। कारवाईला स्टे असून देखील महापालिकेने कारवाई केल्याचा दावा दर्गा ट्रस्टने केलेला आहे, तर कारवाई नियमानुसारच झाल्याचं पालिकेने म्हटलेलं आहे। पहिले नगरपालिकाच आली नाही अस्तित्वात, तेव्हापासून पिराचे तिथं स्थान आहे। 350 पर्वाचे पेपर आहे आमच्याकडे, डॉक्युमेंट्स आहे। तुम्ही बघायला तयार नाही, स्टेला मानायला तयार नाही, बघायला तयार नाही। सुप्रीम कोर्टात आम्ही चाललो, हा विषय तुम्हाला माहिती आहे की तिथं वाद चालू आहे। हा सुप्रीम कोर्टात असून सुद्धा तुम्ही ते स्टे आल्यानंतर तुम्ही कारवाई करू राहिले। हा प्रश्न तुम्ही सगळ्यांनी महानगरपालिकेला विचारायला पाहिजे। ही दंडशाही चालू आहे का काय चालू आहे? धार्मिक स्थळ म्हणजे अनधिकृत धार्मिक स्थळ निष्कासित करण्याबाबतचा जो शासन निर्णय आहे 2011चा आणि 2016चा, त्यामध्ये अशा प्रकारची धार्मिक स्थळ निष्कासित करण्याची कारवाई नमूद करण्यात आलेली आहे। त्या शासन निर्णयानुसार तसेच जे वेळोवेळी प्राप्त झालेले कोर्टाचे निर्णय, हायकोर्टाचा जो अद्यावत एक निर्णय प्राप्त झालेला आहे त्याच्यामध्ये नमूद केल्यानुसार सदर धार्मिक स्थळे अनधिकृत असल्यामुळे महानगरपालिकेने विहित पद्धतीने नियमानुसार त्यावर कारवाई केलेली आहे। आणि आता बातमी आहे अकोल्यातून। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी अकोला महापालिका कार्यालयामध्ये जोरदार राडा घातला। शिवसैनिकांनी पाणीपुरवठा कार्यालयामध्ये तोडफोड केलेली आहे। शहरातील मलकापूर भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून 10 दिवसाआड पाणीपुरवठा होतोय आणि त्याविरोधात संतप्त नागरिकांसह ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आज अकोला महापालिका कार्यालयामध्ये धडक दिली। यावेळेस आंदोलकांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये पाण्याचे मटके फोडले। आणि यानंतर बातमी आहे मेरठमधून अतिशय धक्कादायक। प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीची गळा दाबून हत्या केली, त्यानंतर मृतदेहाखाली 1000 रुपयांचा साप विकत आणून ठेवला। त्यानंतर पत्नी दुसऱ्या खोलीत जाऊन झोपली। सकाळी कुटुंबाला जेव्हा जाग आली तेव्हा तरुण मृतावस्थेत आढळला होता। रात्रभरात साप मृतदेहाला तब्बल 10 वेळा डसला होता। त्यामुळे कुटुंबियांना तरुणाचा मृत्यू साप डसल्याने झाल्याचं वाटलं, पण पोलीस तपासामध्ये पत्नीचा जबाबामध्ये संशयास्पद असं वाटलं। त्यामुळे पोलिसी खाक्या दाखवताच प्रियकराच्या मदतीने आपण हत्या केल्याचं कबूल करण्यात आलंय। मेरठच्या बहसुमा गावामध्ये ही धक्कादायक घटना घडली। रील स्टार महिलेनं बॉयफ्रेंडच्या मदतीनं नवऱ्याची हत्या केलेली आहे। नवऱ्याच्या हत्येनंतर त्याचा मृतदेह बॉयफ्रेंड सोबत मिळून पत्नीनं गटारात फेकून दिला। दरम्यान मृतदेह गाडीवरनं घेऊन जातानाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे। ही घटना हरियाणामध्ये घडली आहे। रील स्टार पत्नीनं बॉयफ्रेंडच्या मदतीनं पतीचा काटा काढलेला आहे। मृतदेह घेऊन जात असतानाचं सीसीटीव्ही आता समोर आलेलं आहे। आणि या बातमीनंतर आता बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची, कारण यवतमाळमध्ये 27,000 लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत। ज्या महिलांकडे शेती आहे, घर आहे, कार, बाईक, दुकान आहे, ज्या महिला स्वतः नोकरी करतात अशा महिलांना आता लाभ मिळणार नाही।
यवतमाळमध्ये तब्बल 27,000 लाडक्या अपात्र ठरल्या. महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली, मात्र लाडकीच्या या निधीसाठी सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. कारण स्टॅम्प ड्युटीच्या सर्व्हिस चार्जमध्ये दुप्पट वाढ झाली आहे. आता कुठल्याही मालमत्तेची खरेदी किंवा विक्री करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतील. कराराच्या कागदपत्रांमधील प्रत्येक पानाच्या हाताळणीसाठी दुप्पट पैसे द्यावे लागणार आहेत. हे शुल्क याआधी एका पानासाठी 20 रुपये होतं, जे आता 40 रुपये करण्यात आले. या संदर्भातील शासन निर्णय महसूल खात्यानं जारी केला असून दरम्यान ही शुल्क वाढ तात्काळ लागू करण्यात आलेली आहे. स्टॅम्प ड्युटी सर्व्हिस चार्जमध्ये दुप्पट वाढ करण्यात आलेली आहे. प्रतिपानासाठी आता 20 ऐवजी 40 रुपये मोजावे लागतील. कागदपत्रांची नोंदणी सुद्धा आता महाग होणार आहे. 100 पानांच्या करारासाठी 4,000 रुपये जास्त भरावे लागणार आहेत. सॉफ्टवेअर विकास आणि देखभालीचा खर्च वाढल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय. आणि आता बीड जिल्ह्यातून महिलांच्या आरोग्यासंदर्भातली अत्यंत धक्कादायक बातमी समोर येते. कारण बीड जिल्ह्यामध्ये 22,000 कॅन्सरच्या संशयित महिला रुग्ण आढळलेले आहेत. यामध्ये ऊसतोड मजूर महिलांची संख्या सर्वाधिक आहे. 30 वर्षांपुढील वयोगटाच्या महिलांमध्ये गर्भाशयाच्या कॅन्सरचं प्रमाण सर्वाधिक आहे. 14,947 महिलांना गर्भाशयाचा तर 7,000 महिलांना स्तनाचा कॅन्सर असल्याचं जिल्हा परिषदेचा आरोग्य विभागाने केलेल्या प्री-पॅप QR स्ट्रीपमध्ये या चाचणीमध्ये ही धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. दरम्यान कॅन्सर टाळण्यासाठी तुम्ही काय काळजी घेऊ शकता हे आपण पाहूयात. नियमित व्यायाम करा आणि वजन नियंत्रित ठेवा. योग्य आहार घ्या. धूम्रपान आणि मद्यपान टाळा. स्तनाच्या तपासणीसाठी मॅमोग्राफी टेस्ट करा. गर्भाशयाचा कॅन्सर होऊ नये म्हणून PAP स्मिअर टेस्ट करून घ्या. तणाव टाळा आणि मानसिक स्वास्थ्यासाठी ध्यान योगा करा. आणि यानंतर बातमी आहे पुण्यातून. पुण्यामध्ये तनिषा भिसे प्रकरणातील ससूनचा अहवाल आता शासनाकडे आणि पुणे पोलिसांकडे पोहोचलाय. त्यामुळे अवघ्या राज्याचं लक्ष वेधून घेणाऱ्या आणि रुग्णालयांच्या उद्दामपणासमोर आणणाऱ्या या प्रकरणामध्ये आता या अहवालातून काय समोर येतंय याकडे सर्वांच्या नजरा आहेत. ईमेलवर अहवाल पाठवल्यास तो हॅक होईल आणि अहवाल फुटण्याची भीती रुग्णालय प्रशासनानं व्यक्त केली होती. त्यामुळे अहवाल कर्मचाऱ्यांसोबत आणि टपालानं पाठवण्यात आलेला आहे. आणि आता बातमी आहे साम टीव्हीच्या इम्पॅक्टची. लातूरच्या माध्यमिक शिक्षण विभागातील अनागोंदी कारभाराचा साम टीव्हीनं पर्दाफाश केल्यानंतर आता प्रशासनाला जाग आलेली आहे. शिक्षण उपसंचालकांनी क्लर्कच्या टेबलवर काम करणाऱ्या खासगी व्यक्तीची चौकशी करून कारवाईचे आदेश दिले. माध्यमिक शिक्षण विभागामध्ये एका खासगी 12वी पास व्यक्तीकडनं काम करून घेत असल्याची बातमी साम टीव्हीनं दाखवली होती. या संदर्भात मला आताच साम टीव्हीच्या माध्यमातून असं निदर्शनास आलेलं आहे आणि अशी कुठलीही रहित व्यक्ती हे शासकीय कार्यालयामध्ये काम करू शकत नाही. मी तशा प्रकारच्या संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की असं कुठलाही व्यक्ती काम करता कामा नये आणि त्यांचा चौकशीचा अहवाल आल्यानंतर त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. तर साम टीव्हीच्या बातमीनंतर प्रशासन खडबडून जागा झालेलं आहे. यानंतर बातमी आहे कोकणातून मालवणमधून राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचं काम जवळपास पूर्ण झालेलं आहे. येत्या 1 मे पर्यंत अर्थात महाराष्ट्र दिनी पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण झालेल्या राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा 35 फूट पुतळा अवघ्या 8 महिन्यांमध्ये कोसळला होता. त्यामुळे संतापाची लाट उसळलेली. आता त्याच ठिकाणी 32 कोटी खर्च करून 83 फूट उंच पुतळा उभारण्यात आलेला आहे. 1 मेला होईल आणि 95% आमचं काम झालेलं आहे. आणखीन 2-4 दिवसामध्ये पूर्ण आज तलवार लावले जाईल आणि 2-1 दिवसामध्ये पाठीमागची मयान आहे ती लावली जाईल. बाकी पूर्ण काम फिनिशिंग आणि पेंटिंग सगळं काम सुरू आहे.
तर 1 आठवड्यात आमचं पूर्ण काम कंप्लीट होऊन जाणार आहे. डोक्यापासून खाली जमिनीपर्यंत जे आहे ते 60 फुटाची मूर्ती आहे आणि त्याच्यावर जे तलवार वर निघणार आहे ते साधारण 83 फूटपर्यंत जाईल ती आणि खाली 10 फुटाचा चबुतरा आहे ज्याच्यावर ग्रॅनाइट लावले जाणार आहे. दरम्यान याच संदर्भातली सविस्तर तपशील आपण पाहूयात. पुतळ्याची उंची एकूण 60 फूट, चबुतरा तलवारीसह उंची एकूण 83 फूट. अंदाजे 40 टन ब्रॉन्झचा वापर करण्यात आलेला आहे पुतळ्यासाठी. 35 टन स्टील फ्रेमवर्क करण्यात आलेला आहे. गंजरोधक बांधकाम साहित्याचा वापर पुतळ्यामध्ये करण्यात आलेला आहे. आयुर्मान साधारण 100 वर्षाचा असणार आहे. आणि आता पाहूयात एक व्हायरल सत्य रिपोर्ट. आधार कार्डवर कर्ज मिळतं असं तुम्ही कधी ऐकलेलं आहे का? आधार कार्डवर स्वस्तात म्हणजे 2% व्याजाने कर्ज मिळतं असा दावा करण्यात आलेला आहे. तसा मेसेज व्हायरल होत असून याबाबत खरंच 2% व्याजाने आधारवर कर्ज मिळणार आहे का याची आम्ही पडताळणी केली आणि काय सत्य समोर आलं पाहूयात. आधार कार्डवर मिळणार कर्ज? आधारवर वर्षाला 2% व्याजानं कर्ज मिळतं? काय व्हायरल मेसेज मागचं सत्य? आधार कार्डवर कर्ज मिळत असल्याचा दावा करण्यात आलाय. आधार कार्डवर कर्ज आणि ते कसं, हाच प्रश्न तुम्हाला पडला असेल. कारण आधारवर कर्ज मिळतं हे ऐकूनच आश्चर्याचा धक्का बसला. आधार कार्ड हे आता सगळ्यांकडेच असतं. जन्मलेल्या मुलापासून ते वयोवृद्धांना आता आधार कार्ड सक्तीचं केलंय. त्यामुळे हा दावा खरा आहे का? आधार कार्डवर जर कर्ज मिळवायचं असेल तर काय करावं लागतं, असे अनेक प्रश्न उपस्थित होत असल्यानं आम्ही याची सत्यता पडताळणी सुरू केली. मात्र त्याआधी मेसेजमध्ये काय दावा करण्यात आलाय पाहूया. पंतप्रधान योजनेअंतर्गत आधार कार्डवर वर्षाला 2% व्याजानं कर्ज मिळतं. केवळ तुमच्याकडे आधार कार्ड हवं, त्यावरील पत्ता, जन्मतारीख अचूक असायला हवी. हा मेसेज प्रचंड व्हायरल होतोय कारण असं आधार कार्डवर कर्ज मिळणार असेल तर हे सगळ्यांसाठीच फायदेशीर आहे. तसं कर्ज घ्यायचं झालं तर 6 ते 8% व्याजानं मिळतं. या मेसेजमध्ये केवळ 2% व्याजानं कर्ज मिळेल असा दावा केल्यानं अनेकांनाच आश्चर्य वाटतंय. खरंच आधारवर कर्ज मिळतं का याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली. याबाबत अधिक माहिती एक्सपर्ट्स देऊ शकतात. त्यामुळे आमच्या टीमनं एक्सपर्ट्सची भेट घेऊन त्यांना मेसेज दाखवला. कुठलं तरी बटन दाबतं, काहीतरी लिंक क्लिक होते आणि अशा गोष्टी घडतात. हे होऊ देऊ नका. CMIच्या वतीने मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की आपल्या जवळपासच्या लोकांना निश्चितपणे हे सांगा की ही जाहिरात पूर्णतः खोटी आहे. अशी कुठल्याही प्रकारची योजना सध्या तरी सरकार राबवत नाही आहे. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. आधार कार्डवर 2% व्याजानं कर्ज मिळतं हा दावा खोटा आहे. आधार कार्डवर कर्ज दिलं जात नाही. दिशाभूल करण्यासाठी मेसेज व्हायरल केले जातात. व्हायरल मेसेज वाचून कोणतीही लिंक ओपन करू नका. लिंक उघडल्यास तुमची फसवणूक होऊ शकते. कर्ज देण्यापेक्षा तुम्ही जर आलेली लिंक उघडून पाहिलीत तर तुमचीच फसवणूक होऊ शकते. त्यामुळे अशा कोणत्याही मेसेजवर विश्वास ठेवू नका. आमच्या पडताळणीत आधार कार्डवर 2% व्याजानं कर्ज मिळतं हा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम.